नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी आई या चॅनलला आपलं स्वागत आहे. आजचा अनुभव अक्षरशः डोळ्यात पाणी येणारा आणि ज्या ताईच्या मुलीचा जीव गेला आणि साक्षात त्याच्यात कसा स्वामीने जीव दिला आणि ताईंचा किती स्वामींवर विश्वास होता. खूप खतरनाक असा अनुभव आहे. अक्षरशः अंगाला डोळ्याला पाणी इतका भयानक असा. ताईंच्या घरी चिता रचली होती तरी ताईंचा विश्वास हरलेला नव्हता. बघा ताईंनी कसं स्वामींना साकडं घातलं आणि त्यांच्या मुलीचा जीव परत दिला. हा अनुभव एका प्रमिला सहस्त्रबुद्धे या ताईंचा आहे. त्यांचं मूळ गाव म्हणजे कोल्हापूर, पण त्या आता काही कारणामुळे आणि सासरची लोक त्यांच्या हैदराबादला त्या ठिकाणी राहायचे. माहेर हे त्यांचं कोल्हापूरला असल्यामुळे त्यांचं कोल्हापूरला कधी कधी येणं जाणं व्हायचं. पण हैदराबादली म्हणजे ते स्थायिक 4 वर्षापूर्वी त्यांच्या आयुष्यामध्ये अशा घडामोडी घडल्या का ताईने इतका भयानक असा अनुभव आला का साक्षात स्वामींनी शेवटच्या क्षणी ताईंचा कसं अक्षरशः घरातल्या लोकांनी ताईंना त्यांच्या मुलीला हात लावायला सुद्धा बंदी केली होती आणि लोक प्रेतावर जमली होती. तरी बघा ताईंचा विश्वास डगमगलेला नव्हत्या आणि ताईंनी साक्षात कसं स्वामींना केंद्रात नेऊन ताईंच्या मुलीत कसं जीव आणलं. अक्षरशः खूपच भयानक असा अनुभव आहे हा. मिस्टर हैदराबादमध्ये कामाला असायचे आणि नवरा सगळे सासू सासरे लग्न होऊन अगदी ताई सुखाने संसार करत होत्या. कारण ताईंना 2 मुलं, 1 मुलगा आणि 1 मुलगी आणि असा ताईंचा परिवार होता. ताई ह्या खूप आयुष्यामध्ये खूप सुखी होत्या. ताई ह्या लग्नाच्या अगोदरपासून स्वामी सेवा करायच्या. ताईंना कधी कोणत्या गोष्टीची कमतरता पडलेली नव्हती. अगदी ताई मनापासून स्वामींच्या सुद्धा ताईंच्या घरापासून जवळ एका तासाच्या रस्त्यावर ताईंकडे स्वामींचं केंद्र होतं. ताई ह्या नेहमी महिन्यातून 1 ते 2दा वेळ केंद्रात ह्या जायच्यात. ताई ह्या देवीला कुलस्वामिनीला सुद्धा खूप मानायच्या. स्वामी समर्थ आणि कुलस्वामी अगदी मनापासून त्यांच्या सर्व एकदम देवाने जास्त उपासना करायच्या. लहानपणापासून स्वामींचा वेळ कसं लागला त्यांना समजलेलंच नव्हतं. अक्षात स्वामींना ताईंच्या दृष्टीत म्हणजे स्वप्नात वगैरे खूप स्वामी यायचे. कारण की ताईंची स्वामींवर श्रद्धा ही इतकी मनोमन वाढली होती. अक्षरशः स्वामींचं पारायण सर्व स्वामी सेवा ताई करायच्या. ताईंच्या आयुष्यात सगळं ठीक होतं. ताई लग्नानंतर स्वामी सेवा तर जास्त करायला. ताईंना 2 मुलं, सुंदरशी 2 मुलं झाली, 1 मुलगा आणि 1 मुलगी. लग्न झाल्यापासून ताईंना कोणत्याच गोष्टीची कमतरता ही कधी पडलेली नव्हती आणि ताईंचा संसार हा सुखाचा चालला होता. पहिल्यापासून आयुष्यामध्ये सुख समाधान, कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती. तर ताईंच्या आयुष्यात कधी लक्ष्मी भरभरून वाहत होती. त्याच्यामुळं ताईंचा सुखी परिवार होता आणि घरावर लक्ष्मीची कृपा होती. ताई एकदम स्वामी सेवा मनापासून करायच्या. ताईंना स्वामींनी कधी कोणत्या गोष्टीची कमतरता पडूनच दिलेली नव्हती. तसं ताईंच्या मुलीच्या जन्मापासून तर अगदी त्यांच्या घरात जास्त भरभराट झाली होती. दोन्ही मुलं सगळं व्यवस्थित होतं आणि ताईंनी मुलीचं नाव त्यांच्या लक्ष्मीच ठेवलं होतं. कारण की ती लक्ष्मीच्या पावलाने आली होती आणि त्या दिवसापासून जास्त त्यांच्या भरभराट झाली होती. म्हणून ते घरातली लक्ष्मीच मानत होते. ताईंचं सर्व असं व्यवस्थित स्वामींचं पारायण, स्वामींचे जप हे मनापासून ताईंचे. अचानक एक दिवस ताईंच्या मुलीची तब्येत खूप बिघडली. इतकी बिघडली का खूपच बिघडली. तिला तिच्या तब्येतीत किती दवाखाने केले, सगळं केलं तरी फरक हा पडतच नव्हता आणि ताई इतकी आजारी पडली का काय अचानक झालं काय तिला निदानच नव्हतं लागत. ताईंनी खूप संकल्प, सेवा सगळे अनुभव घेऊन बघितले. पण एक दिवशी स्वामींच्या केंद्रात जात असल्यामुळे सर्व गोष्टी माहिती केल्या आणि स्वामींच्या घरापासून जवळजवळ 1 तासाच्या अंतरावर होतं. त्या महिन्यातून 2 किंवा 3दा हा जायच्याच. जसा वेळ मिळाला तसं ताई बऱ्याचदा अन्नदानसुद्धा करायच्या आणि अगदी मनापासून स्वामींची सेवा करत असायच्या. सगळं करून तरी ताईंच्या मुलींना बरं करतील स्वामी असं ताईंना वाटायचं. तरी ताईंचा स्वामींवर विश्वास होताच का स्वामी माझ्या मुलीला एक दिवस नक्की बरं. 11 गुरुवाराचं अनुष्ठान हा माझ्या राहिलं होतं आणि बऱ्याच वेळा ताईने 11 गुरुवारसुद्धा केले. तरी ताईंची मुलीची तब्येत ही खालावतच गेली होती. काही फरक हा येतच नव्हता आणि मग ताईने 11 गुरुवार सुरुवात केली. 1 आठवडा गेला. दुसऱ्या गुरुवारी म्हणजे साधारण मुलीला बरं वाटत होतं. एकदा हा त्रास व्हायला लागला. जवळजवळ 3 महिन्यापासून हा त्यांच्या मुलीला त्रास होतच होता. पण त्या 3 महिन्यात ताईंच्या मुलीला काहीच त्रास न झाला. ताईंना असं बरं वाटलं का खरंच अक्षरशः स्वामींनी माझ्या मुलीला बरं केलेलं आहे. मग ताईंचं असं करता करता 11वा गुरुवारसुद्धा आला. ताई 11व्या गुरुवाराचं उद्यापन करणार होत्या आणि त्यांची मुलगी सगळं सकाळपासून खूप सुंदर घरात एकदम प्रसन्न वाटत होतं. मुलगी बरी होती. बऱ्याच दिवसानंतर नक्की असं ताईनं खुश झाल्या होत्या का खूप माझ्या मुलीला आता एवढ्या दिवसापासून काहीच त्रास नाही, माझी मुलगी व्यवस्थित आहे. आणि संध्याकाळच्या वेळी ताई हे संध्याकाळीच उद्यापन करायच्या. सकाळी सगळे पूजा वगैरे तयारी केली. त्यानंतर सर्व मुलांना जेवायला आमंत्रण केलं. गोडाधोडाचं जेवणसुद्धा ताईने बनवलं होतं. लहान मुलांना बोलवलं होतं. सगळं व्यवस्थित केलं
केलं होतं आणि दुपारच्या दरम्यान त्यांची मुलगी झोपलेली होती आणि अक्षरशः झोपेत ती ताई अशा बघायला गेल्या तर त्यांची मुलगी श्वास सगळं बंद झालेलं होतं. अक्षरशः तिच्या शरीरात श्वासून श्वास काहीच चालतसुद्धा नव्हतं. बा ताई ती डोळे काढून राहिली आणि ताईने अक्षरशः आरकोट केला की काय झालं काय झालं. अक्षरशः ताईने रडायला लागल्या का ताईने आरडाओरडा केला का माझ्या मुलीला बरं नाही. सर्व आजूबाजूचे सर्व शेजारी लोक जमा झाले होते. अचानक असं काय झालं का स्वामी मी अक्षरशः आज उद्यापन आहे ना ह्याच दिवशी मला हा साक्षात काय मला दिसलं. ताई ह्या खूप रडायला लागल्या पण ताईंची इतकं होऊन सुद्धा ताईंची हिंमत ताई कधी हारल्या नव्हत्या. लास्टच्या क्षणापर्यंत ताईंना वाटत होतं का स्वामी काहीतरी चमत्कार करतील पण घरच्यांनी त्यांच्यावर का तू स्वामींचं उद्यापन करायलाच म्हणूनच या मुलीला असं पूर्ण सगळं मिस्टरांपासून सगळ्या लोकांनी ताईंना दोष द्यायला सुरुवात केली होती आणि त्यांच्या मुलीजवळसुद्धा जाऊन देत नव्हतं. पण ताई मनोमनी स्वामींचा जप हा चालूच ठेवत होत्या. अक्षरशः स्वामी तुम्ही माझ्या तुम्ही काहीतरी करा आणि माझ्या मुलीला जिवंत करा असं ताईंच्या मनोमनी खूप इच्छा करत होत्या का माझी मुलगी व्यवस्थित होती. तिला अचानक कसं असं झालं. ताईंची हिंमत हरलेली नव्हती. ताईंना माहीत होतं का शेवटच्या क्षणी तरी स्वामी माझ्या मुलीला परत मिळवून देतील. ताईनं मुलीपासून लांब करत होत्या आणि ताईने डॉक्टरांकडे सगळ्यांनी तिला डॉक्टरांकडे मुलीला नेलं. डॉक्टरांनी सांगितलं का ह्याच्यात काहीच नाही राहिलेलं तुम्ही हिला घरी घेऊन जा नाही तर दुसऱ्या दवाखान्यात. पण ताईने खूप विनवणी केली का नका एकदा तरी माझं ऐका शेवटचं माझं ऐका. ताईने सांगत होते का चला स्वामींच्या केंद्रात घेऊन जाऊया नक्की माझे स्वामी मुलीला बरं करतील. ताईंचा विश्वास होता. अक्षरशः एक क्षणात त्यांच्या घरच्यांनी एक लास्टची शेवट संधी द्यायची ठरवली होती. घरी तर मुलीचा फोटो वगैरे पूर्ण चितेची सगळी तयारी केली होती. प्रेतावर सगळे लोक जमा झाले होते कारण की डॉक्टरांनी तिला मृत घोषितच केलं होतं. तरी पण ताई शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींचा जप करत होत्या का नाही माझी मुलगी बरी होईल स्वामी काहीतरी करतील हे ताईंना माहिती होतं. दवाखान्यात नेता ताई बोलल्या का एकदा आपण स्वामींच्या मठात तिला घेऊन जाऊया. केंद्रामध्ये खूप मोठा कार्यक्रम चालू होता आणि नेमकी स्वामींची पालखी बाहेर निघाली होती आणि ताई तितक्यातच पोहोचल्या. पालखी बाहेर 1 मिनिटाच्या होती आणि सगळं व्यवस्थित चाललं होतं. ताई थांबल्या आणि मुलीला उचलून घेतलं कडेवर खांद्यावर टाकलं आणि तेथे गेल्या. सर्व लोक घाबरली होती का हे काय झालं असं बघत होती. ताई सर्व लोकांना ताईने जाऊन देत नव्हतं तरी ताईने कोणाचंच नाही ऐकलं कारण की ताईंकडे काहीच पर्याय म्हणून नव्हता का. ताई अक्षरशः स्वामींवर विश्वास ठेवून गेल्या होत्या का स्वामी माझ्या मुलीला बरं करतील. मला बोलते पालखीला मुलीला घेऊन 2 तरी फेऱ्या मंदिराला फेऱ्या मारायच्या आहेत केंद्राला अशा ताई सांगत होत्या. खूप विनवणी करत होत्या. असं करून ताई आतमध्ये गेल्या. ताई या तिथे जायच्या तिथल्या ब्राह्मणांनी ताईनं ओळखलं होतं का ह्या इथे येतात असं. ताई कुणाचं ताईंच्या ऐकण्याची मनस्थितीसुद्धा नव्हती कारण त्यावेळी स्वामींकडे गेल्याशिवाय ताईंना पर्याय नव्हता. मुलीसाठी भीक मागायची होती ताईंना. ताई मुलीला घेऊन आणि खांदी पालखीसुद्धा घेऊन ताईने 5 फेऱ्या मारल्या. आता स्वामी अक्षरशः माझ्या मुलीला वाचवा असं साई विनवणी करून स्वामींना सांगत होत्या. 10 ते 15 मिनटं सगळं आक्रोश करत होत्या तरी पण काहीच नाही फरक पडला. महाराजांनी सुद्धा सांगितलं का काहीच नाही तुम्ही आहे ती सत्य परिस्थिती स्वीकाराने घेऊन जा. पण ताईंचा तरीसुद्धा विश्वास डगमगलेला ना त्या नाही माझे स्वामी माझ्या मुलीला बरं करतीलच. ताईंचा ठाम विश्वास होता. तरी ताईंचं कोणाचं आणि ताई पुन्हा घराच्या दिशेने गाडीत बसाल्या आणि घराच्या दिशेने जायला निघाल्या आणि गाडीत बसतेवेळीच त्यांना हाताच्या नाडीचे एक ताई आश्चर्यचकित असा शेवटच्या क्षणाला स्वामींनी चमत्कार घडवला का त्या मुलीच्या काहीच चालत नव्हतं. ते नाडीमध्ये ठोके यायला लागले. ती मुलगी थोडा श्वासून श्वास घ्यायला लागली होती. अक्षरशः तेव्हा ही गोष्ट कोणाचाच विश्वास नाही. घरी सगळं फोन करून सांगितलं का मुलगीचं श्वासोच्छ्वास चालू झाला आहे मुलगी व्यवस्थित झाली आहे. घरी सगळी प्रेताची तयारी केली होती. लोकांना शॉक बसला का खरंच स्वामी आहेत. तेव्हा त्यानंतर सर्व लोकांना समजलं होतं का साक्षात स्वामीने चमत्कार केलेला आहे. गेलेली मुलगी परत स्वामीने. ताईंचा ठाम विश्वास होता खरं का स्वामी मला दुःखात टाकणार नाही. ताईंचं उद्यापन करायचं होतं. त्या दिवशी ताईंची इच्छा स्वामीने पूर्ण केली होती. ताई मुलीला डॉक्टरकडे घेऊन गेल्या आणि ताईंची मुलगी व्यवस्थित झाली. स्वामींची लीला ही आगाध आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.